सध्या मान तालुक्यातील मोगराळे गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे। येथील शेतकरी सध्या मोठ्या पाणी टंचाईमध्ये सापडलेले आहेत। या गावामध्ये शासनाने त्वरित टँकर सुरू करावा ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे। शिंदून काढायचं हा. टप्पात ओतून पाजायचं मग तुमच्या किती आहेत ती शेरड किंवा जनावर वगैरे? आमची जनावर 5 आहेत ती. 5 आहेत ते। हो. आणि त्याला पाण्याची चाऱ्याची आता काय सोय? चारा आम्ही विकत घेतो। चारा विकत घेता आणि पाणी पाणी पण टँकर कुठला विकत मागवायचा, विकत घ्यायचा? विकत घ्यायचा किंवा हा. विहिरीला कोणाच्या तर जायचं, रशीला बादलीला रशी बांधून पाणी शिंदून काढून गुरासनी पाजायचं। गोरस पा आता तुम्ही हे हंड घेऊन चाललाय, कळशा घेऊन कुठे चाललाय पाणी आणाय? इथं हापशीला हापशेला त्याला तर येते का पाणी? थोडे दिवस येणार, नंतर त्याला बी नाही येणार। हा 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 हा. नंतर मग विकतच घ्यायची बारी। विकतच घ्यायची बारी आहे का? आता एवढंच 8 दिवस येणार। 8 दिवस। तुमचं नाव काय आणि किती शेती वगैरे करता? शेतीला तरी पाणी असतं का उन्हाळ्यात? शेतीला पण पाणी नाही, प्यायला नाही, शेतीला कुठं यायचं आम्हाला? प्यायला पण नाही का? प्यायला पण नाही। हा हा हा. अजून उन्हाळा सुरू झाला, इकडे टँकर यायला पाहिजे होते, आलं नाही का अजून? आलं नाही तर टँकर यायला पाहिजेत ना, लवकर ह्याची नोंद घेतली पाहिजे। बरोबर आहे, बरोबर आहे। मित्रांनो, आपण बघू शकता हे आपण मोगराळे गावात आहे आणि इथं बॅलर वगैरे मांडलेले आहेत। अजून देखील या गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे। शासनाकडून टँकर सुरू झाले आणि खरं सांगायचं म्हटलं तर या भागामध्ये टँकर सुरू झाला पाहिजे, कारण इथल्या शेतकऱ्यांची अडचण खूप मोठी आहे। पाणी टंचाई आहे, ज्यांना जनावर आहेत त्यांना देखील पाणी मिळत नसल्यामुळं इथल्या लोकांना आता इथं पाणी आणणं, पाण्यासाठी वणवण जे आहे ते करावी लागते। तर खरं सांगायचं म्हटलं तर उत्तर मान तालुक्यामध्ये आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या, मात्र निवडणुकीमध्ये खरं तर आश्वासनं मिळाली, मात्र प्रत्यक्षात पाणी अजून मिळालं नाही। प्रत्यक्षात उत्तर मान तालुक्यातील मोगराळे, पाचवड, बिजवडी, पांगरी ह्या भागातील पाणी योजना अजून पर्यंत झाली नाही। तरी सरकारने याची दखल घ्यावी हीच शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची मागणी।